लाडके नेते आदरणीय प्रकाश मेहता साहेब, माझे मित्र बाळा चव्हाण, हरिश्चंद्र जंगम आणि सर्व मंडळी बंधूंनो, आपण आज या ठिकाणी प्रकाश मेहता मित्र मंडळातर्फे एक सभा आयोजित केलेली आहे. बरेच दिवस हे नाटक होतं चालू किंवा साहेबांसाठी एखादी सभा आपल्याला घ्यावी लागेल आणि साहेबांना मी विनंती केली की साहेब आपली एक सभा व्हायला पाहिजे घाटकोरमध्ये, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून एक आपल्याला एक चांगला कार्यक्रम लोकांसमोर ठेवायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही सर्वांनी ही सभा आयोजित केली. बंधूंनो, असं आहे की आम्हाला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही. प्रकाश मेहताने काम केलंय, जग जाहीर आहे. प्रकाश मेहताने 10-15 वर्ष 30 वर्ष या विभागामध्ये लोकांची सेवा केलेली आहे. लोकांनी पाहिलेले आहे, लोकांनी किती काम केलं, लोकांच्या घरापर्यंत पोहोचणारा नेता म्हणून प्रकाश मेहता साहेबांची ओळख आहे. आपण त्याच्यावर ह्या लोकांनी आपल्याला काय करतंय, कोणी काय करतंय त्याची टीका टिप्पणी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एकत्र केलेलं नाही. आमचा एकच उद्देश असा आहे की पुढचा जो आमदार होणार आहे तो प्रकाश मेहताच होणार, याची सर्वांनी दखल घ्यायला पाहिजे. या उद्देशाने आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत. आमच्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी लक्ष देऊन या गोष्टीकडे आपण कसा आपला आमदार होईल आणि प्रकाश मेहता साहेब कसे मंत्री बनतील याकडे लक्ष द्यावं, एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. यानंतर आपल्या समोर येत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे फायर ब्रँड चिंतामण गांगुर्डेजी, जे आपले वक्तव्य या ठिकाणी मांडणार आहेत. श्री चिंतामण गांगुर्डेजी. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आजच्या प्रकाश मित्र मंडळाच्या वतीने प्रकाश भाई यांना पुन्हा आपण 2024 मध्ये आमदार बनवण्यासाठी जे मनाला खुणगाट बांधून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पक्षीय नेते आणि सर्व पक्षीय जनता. मित्रांनो, अनेक आपल्या मित्रांनी प्रकाश भाईच्या बद्दल, प्रकाश भाईच्या प्रेमाबद्दल, प्रकाश भाईच्या कार्याबद्दल लोकांनी गुण गायलेत. प्रकाश भाई त्या घाटकोपर मध्ये प्रकाश मेहता नाव हे कुणाला माहीत नसेल असं मला वाटतं. एकतरी माणूस शोधून दाखवा की त्याला प्रकाश भाई नाव माहीत नाहीये. प्रकाश भाई 30-35 वर्षे आमदार या घाटकोपरचे होते. 2009ला जेव्हा प्रकाश भाईंना घाटकोपर पूर्वेचा तिकीट दिलं गेलं त्यावेळेस 2009ला घाटकोपर पूर्वेला असताना RTO पासून तर रमाबाई आंबेडकर नगरचा विभाग हा प्रकाश भाईच्या मतदारसंघामध्ये 2009ला प्रथम आला. तेव्हा नव्हता, तेव्हा तो भांडुपला जोडलेला होता. 1995ला मी भांडुपचे इलेक्शन लढलोय चक्र निशाणीवरती. परंतु 2009ला जेव्हा प्रकाश भाई उभे राहणार होते आणि त्याचा निरोप आला की प्रकाश भाई उभे राहणार आहे, आम्ही अनेक मिटिंग घेतल्या आणि आम्ही सांगितलं, स्पष्ट केलं की त्यावेळेस प्रकाश भाईला तो श्रम विभाग हा नवीन असल्यामुळे प्रकाश भाईच्या मनाची थोडी घालमेल झालेली होती. परंतु आमच्यासारखे श्रम विभागातले जे कार्यकर्ते आहेत त्याची एकजूट झाली. प्रकाश भाईंची आम्ही मिटिंग घेतली आणि प्रकाश भाईला वचन दिलं की या श्रम विभागामधलं मतदान हे प्रकाश भाई तुम्हाला मिळेल, तुम्ही त्याची काळजी करू नका. आज काय या 5 वर्षामध्ये सगळे लोक निराधार झालेत. आम्ही शोधतोय आमदार कोण. आमच्या श्रम विभागामध्ये माहित नाही की आम्हाला आमदार कोण. फक्त लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडेसे फिरले त्या लोकांना कळलं की आमदार आहे. आता आमदार कोण, खासदार कोणते उमेदवार ते कळत नव्हतं. तर मित्रांनो, आता पुढे 2024 मध्ये विधानसभा आलेली आहे. मागे 2019 मध्ये प्रकाश भाईंना जो या ठिकाणी तिकीट नाकारलं गेलं, परंतु त्यावेळची जनता, त्यावेळचे कार्यकर्ते आज मनामध्ये सल ठेवून आहे की 2024 मध्ये ते 2019 मध्ये
प्रकाशभाईला कार्यकर्त्यांनी सांगितलं अपक्ष लढा, तुम्ही या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी तयारी कार्यकर्त्यांनी दाखवलेली आहे. ठीक आहे, आता 2024 उगवलाय तेव्हा नाही आता तरी, कारण का आमचे लोक हे घरघर फिरतायत. आमच्याकडे एक सुविधा नाहीये स्लम मध्ये. प्रकाशभाईच्या काळामध्ये अनेक ठिकाणी शेड टाकले, गणपती शेड टाकले, शाळेचे शेड टाकले, मालवाड्या उघडल्या. ह्या 5 वर्षामध्ये आमच्या स्लमच्या लोकांना काही मिळालं नाही, निराधार झालेत. पण आता एकच आधार कार्ड आहे आमचं, प्रकाशभाई मिळतं, त्याचा आधार हे आमचं आधार कार्ड आहे. आम्ही कुठे लिंक करू आणि त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये या निवडणुकीमध्ये प्रकाशभाईला निवडून आणूया, एवढं या ठिकाणी प्रतिज्ञा करून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद गांगुर्डे साहब. या ठिकाणी नगरसेवक सीताराम तिवारी जी आप उपस्थित है, आप कृपया व्यासपीठ पे आइए. मी विनंती करतो ओडिशा समाजाचे नेते श्री ॲडव्होकेट श्रीकांत पाडी जी, त्यांनी आपण मार्गदर्शन करायचं आहे. मला असं वाटतं की बैठक सुरू होऊन 1 तास झाला, 11:15 बैठक सुरू झाली. आता आपण काही आपले प्रिय मित्र अजून बरेच आहेत, समोर पण बरेच आहेत, समोर पण अनेक लोकांना वाटतं की आपण बोलावं, परंतु शेवटी तिथे आणि इथे सगळे बसलेले लोकांना एक वेळाची मर्यादा असते. त्याचं भान ठेवून आपण आता वक्तांची लिस्ट ठेवावी. आणि एक राजू बनसोडे जर आले असतील तर राजू बनसोडेंनी एक पत्र मला जे पाठवलं, एक 5-7 संस्था जे आहेत ते संस्थाचे 1-2 प्रमुख कार्यकर्त्यांनी घेऊन त्यांनी या बाजूला यावं, म्हणजे त्याचं म्हणणं काय ते ऐकून मग मी माझा रिप्लाय मध्ये ते सांगणार. भारत माता की वंदे. आज प्रकाश भाई मित्र मंडल के तरफ से आयोजित कार्यक्रम में आदरणीय प्रकाश भाई जी के बारे में मेरे पहले बहु वक्ता इनका मन का बात आपके सामने रख चुके हैं, और मेरा भी बोलने का मतलब ये है, जितना दिन से हम प्रकाश भाई के साथ संपर्क हुआ, जब भी से संपर्क हुआ और आज तक जब भी उड़िया समाज का कुछ भी काम रहे, बेंगलोर में हो, गुजरात के सूरत सिटी में हो, जो भी काम है, कभी भी मैं इनको अनुरोध किया वो काम हुआ नहीं करके ऐसा नहीं है. बेंगलोर में महामहिम गवर्नर थे भट्ट साहब, एक ओडिशा समाज का काम था, मैं प्रकाश भाई उस टाइम मंत्री थे, मैं अनुरोध किया था, लेकिन प्रकाश भाई ताबड़तोड़ इनका अपॉइंटमेंट लेते हुए मुझे 1 दिन के बाद जाने के लिए बोले, लेकिन मैं कुछ हाईकोर्ट का काम का वजह से मैं बिजी रह गया. फिर इनका फोन आया था, गवर्नर साहब का फोन आया था, प्रकाश भाई मुझे बोले यार तू गया नहीं अभी तक. तो मेरा बोलने का मतलब ये है, ये प्रकाश भाई कोई भी समाज हो, छोटा हो को बड़ा हो, कोई भी होने दो, काम करने का तरीका कैसा, नीचे तक जाके काम करने का तरीका इनको मालूम है. प्रकाश भाई जितना दिन तक है घाटकोपर पूर्व का एवं घाटकोपर पश्चिम का भी एवं मुंबई शहर में जहां पर भी ओडिया समाज है, कोई भी आने दो, इनका काम होता था. लेकिन अब लोग सबको पता है, मंचा पर बैठे हुए सब लोग को भी पता है आज का ये जो 5 साल क्या हुआ क्या नहीं, अब लोग को पता है. मैं इसका बारे में जाने के लिए मैं नहीं चाहता हूं. प्रकाश भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ पूरा है, उड़िया समाज साथ है. आप कभी भी कहीं पर भी हमको याद करेंगे, हम आएंगे. मैं पीछे बैठा था, चेतन भाई ने मुझे खींच करके लेके आए. मैं बोला नहीं, मैं यहाँ तो दिल से प्रकाश भाई के साथ हूँ. बोला नहीं तुम 1 मिनट भाषण देना चाहिए. तो मुझे लेकर के आए हैं. मैं प्रकाश भाई के साथ हूँ, तन से हूँ, धन से तो नहीं हूँ, तन से हूँ, मन से हूँ और पूरा दिल से हूँ. इतना बोलते हुए मेरा वाणी की विराम देता हूँ. प्रकाश भाई जिंदाबाद. प्रकाश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारा साथ है, दिल से है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाडी साहेब. यानंतर
आमचे युवा कार्यकर्ते युवा नेते पवन जाधव यांनी विनंती केली की त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती बोलायचं आहे. पवन जाधव, प्रकाशभाई मित्रमंडळ यांच्या वतीने पवन जाधव. हे प्रकाश मेहता मित्रमंडळचे 5 वॉर्ड पैकी एका वॉर्डाचे अध्यक्ष आहे. एकाच अध्यक्षांना फक्त बोलण्याची अनुमती दिलेली आहे. आपण ते 2 शब्दात फक्त आपली वैसा सांगा. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय भारत. इथे सर्व लोक, सर्व जातीचे आणि सर्व पक्षाचे लोक जमलेत. हे काम फक्त एकच माणूस करतो, ते आपल्या भारताचं संविधान. भारताचं संविधान आपल्या सर्व जातींना एकत्र करतो, सर्वांना समानता देतो आणि सर्वांना मनोबळ देतो. बरोबर की नाही मित्रांनो? हा, मग विचार करा, भारताचं संविधान हे काम करतंय, पण आपल्या घाटकोपरमध्ये एकच माणूस असा आहे जो हे काम करतो, तो आहे प्रकाश मेहता. लक्षात घ्या, सर्व जातीचे लोक, सर्व पक्षाचे लोक एकत्र करणारा माणूस आहे का कुठे? मला सांगा बरं. आज आपण एवढे जण इथे जमलोय म्हणजे विचार करा त्या माणसाचं काम काय असेल. जर माझे काही शब्द चुकीत असेल तर मी सॉरी बोलतो, ठीक आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, आज आपल्याला इथं सर्वांना जमा केलंय. या माणसाची ताकद, या माणसाची पॉवर आणि आपलं प्रेम यांच्यावर एवढं आहे. म्हणून मी एकच बोलणार, आपला नेता प्रकाश मेहता. माझ्या मागे बोलायचंय, आपला नेता प्रकाश मेहता. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. यानंतर मी प्रकाशबाईंबरोबर कायम खांद्याला खांदा लावून असणारे त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी श्री भरतभाई पारिक यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचंय. हॉल में उपस्थित सभी प्रकाश मेहता मित्र मंडल के सदस्य, कार्यकर्ता, वेल विशर का आभार और अभिनंदन करना है और कुछ बोलना नहीं है. यहाँ जो लोग आए, जो प्रकाश भाई को प्रेम करते हैं, संजय सिंह के अध्यक्षता में मार्गदर्शन में जो काम करते हैं, और आने वाले दिनों में जब भी अपनी पहली चुनाव सभा होगी उस दिन मैं कम से कम आधा घंटा भाषण करूंगा. आज सिर्फ 1 ही मिनट बोलना है, क्योंकि मुझे मंडल के अध्यक्ष संजय सिंह के लिए कुछ बोलना है तो 2 घंटा चाहिए. प्रकाश भाई के लिए बोलना है तो कितना टाइम चाहिए आप सबको मालूम है. तो आज कुछ नहीं बोलेंगे. प्रकाश भाई हमको मार्गदर्शन करने वाले हैं. पहले सभी प्रमुख लोगों ने जो बात रखी है वो बात हमको ध्यान में रखना है. आने वाले दिनों में हम उसका पूरा इम्प्लीमेंटेशन करेंगे और आने वाले 5 साल जैसे सबने बताया वो हमारा है. धन्यवाद. यानंतर प्रकाशभाई बोलणार आहेत, त्या अगोदर आपल्याला मार्गदर्शन करण्यात राजू घुगेजी. तत्पूर्वी मी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे, कारण प्रकाशभाई यानंतर वक्तव्य देणार आहेत. श्री राजू घुगेजी. आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. प्रकाशभाई मेहता मित्रमंडळाच्या अध्यक्ष संजय सिंह यांचे आभार मानतो. आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं, आपलं मनोगत व्यक्त करायची संधी दिलीत. हे खरं आहे की खूप दिवसापासून चाललं होतं बैठक घ्यायची आहे, परंतु प्रकाशभाईंना कल्पना होती की विषय काय असणार आहे म्हणून ते टाळत होते. परंतु शेवटी त्यांना तयार करण्यात आला आजच्या बैठकीसाठी. आणि विषय साहेब आपल्या समोर आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, काय हवं आहे, आणि ते योग्यच आहे. म्हणजे सर्वांची इच्छा आहे आपण येणारी विधानसभा लढवावी आणि विधानसभेमध्ये जावं. त्याचं कारण असं आहे साहेब, बरेचसे एक विधानसभा क्षेत्र असे असतात की जिथे
आपण खरं तर तो तयार केलेला मतदारसंघ आहे. आम्हालाही कल्पना आहे, मीही 22 वर्षापासून सगळं बघत आलोय. आपण सर्वांना, आपण केवळ एक राजकीय नेते म्हणून नाही, परंतु आम्हा सर्वांना असं वाटतं की आपण आमच्या कुटुंबातले कोणीतरी मोठे भाऊ आहात, वडीलधारी आहात. कारण प्रत्येकाने आपला अनुभव काही जणांनी सांगितला. बरेचसे माझ्याही काही गाठीचे काही अनुभव आहेत. आपण खूप लोकांना घरावर म्हणजे त्यांच्या डोक्यावर छप्पर दिलेला आहे. कुणाला कशी मदत केली, शिक्षणात असू दे, काही असू देत. आपण 5 वर्ष गेल्या आमदार नव्हतात, परंतु आपल्या दारासमोर ज्या चपलांचा ढीग लागतो त्यावरून कळतं की लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय प्रेम आहे. निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी उपस्थित आम्ही केवळ यासाठी आहोत की आम्ही आपल्या बरोबर आहोत. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नाही वाटत की आपण लढवावी म्हणून. आपल्याला काही लोकांना माहित नसेल, परंतु समोरची जी आघाडी आहे तिथूनही ऑफर चालू आहेत साहेबांना. परंतु पक्षाची निष्ठा कशी असावी हे साहेबांकडनं शिकावं. त्यांनी आमदार व्हायचं तर 24ला आमदार त्यांना फार सोपं व्हायला, संधी आहे समोरून. परंतु साहेबांनी जेव्हा मागे चर्चा झाल्या त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की मी माझ्या पक्षासाठी एवढं केलेलं आहे, मी पक्षाबरोबर पक्षाच्या विरोधात जाणार नाही. पक्षाने जो काही निर्णय घेतला मान्य आहे. आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की साहेबांनी आदेश दिले की आपण कामाला लागा. परंतु आता कसं आहे की ह्या 5 वर्षामध्ये खरं तर आपल्या पक्षाच्या अंतर्गतला विषय असेल, मला त्यात बोलायचं नाही, कोणाचंही नाव घ्यायचं नाही. परंतु जे आपण उभं केलंय, कारण केवळ आमदार झालं म्हणजे आपण लोकांना भेटलं पण पाहिजे ना. तुम्ही लोकांची कामं होऊ देत नाही होऊ देत, परंतु एखादा त्यांना 2 वेळा आपण म्हणजे 2 शब्द त्यांच्याशी बोललात तरी त्यांना समाधान वाटतं. इथं कुणी भेटायला तयार नाही अशा ज्या कानावर गोष्टी येतात त्या मी या ठिकाणी बोललो. मी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून नाही, परंतु कुटुंबातला सदस्य म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला नेमकं काय करायचंय, भविष्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय, तर मी ह्या 4 ओळीमध्ये सांगेन. नख्या रोवूयात खोल जमिनीत, नख्या म्हणजे नखून, नख्या रोवूयात खोल जमिनीत अन मान ठेवूया ताठ. क्रूर असू देत कर्मभोग पण बळकट करूयात हात. साहेब, आम्ही आपल्या सोबत आहोत. आपले हात बळकट करण्यासाठी आपण मैदानात यावं, लोकांच्या सेवेसाठी. सर्वांना ओम गुरुदेव, आत्मा मालिक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजूभाई. या ठिकाणी वरिष्ठ नेते भाजपचे मोहन आगळे साहेब आले. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 मिनिटं वक्तव्य करायचे. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर खाली भोजनाची व्यवस्था केली आहे, याची नोंद घ्यायची आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि आज प्रकाश मेहता मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी मेहता, त्याचप्रमाणे आमचे भरतभाई पारेख, आमचे मित्र विलास चव्हाण आणि अनेक सर्व व्यासपीठ बंधूंनो, आजची जी मीटिंग जी बोलवलेली आहे त्या पाठीमागचा उद्देश काय की सर्वांनी एकत्र येऊन जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आपण कुठेतरी तोंड फोडलं पाहिजे. आणि त्या अन्यायासाठी एकत्र येऊन ज्या व्यक्तीसाठी आज तुम्ही इथे एकत्र आलेले आहात, ती व्यक्ती आज 30 वर्ष या घाटकोपरचं प्रतिनिधित्व करत होते, आमदार होते. आज त्यांच्या कारकीर्द जर बघितली तर ज्या लोकांनी जवळून बघितले त्यांना काही सांगायची जरूरच नाही. पण जे काही नवीन लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात म्हणून ह्या काही गोष्टी सांगाव्या लागतात. बंधूंनो, मला एक चांगला आठवतं, तो 85चा काळ. त्यावेळेस प्रकाशभाई हे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते
आणि 85च्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजन लोकसभेला निवडणुकीला उभे होते. प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. आणि त्या निवडणूक काळामध्ये प्रमोद महाजननी एक हिरा शोधला. त्यांच्या मनी ध्यानी नव्हतं की मी आमदारकी लढवेल किंवा काय लढवेल, स्वप्नातही नव्हतं. आणि एक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे जाहीर होणं चालू होतं. प्रमोद महाजनजींचा प्रकाशवाणीला रात्रीचा फोन आला आणि त्यांना सांगितलं, प्रकाश तू उद्या फॉर्म उमेदवाराची तयारी करायची आणि तुला फॉर्म भरायचा आहे. प्रकाशभाईंच्या पायाखालची माती सरकली, कारण त्यांनी हा कधी विचारच केला नव्हता की मी आणि आमदारकी हा त्यांचा विषय नव्हता. परंतु प्रमोद महाजन यांनी हा हिरा जो शोधला तो हिरा किती चांगला आणि किती योग्य त्यांची निवड होती हे त्यांनी 30 वर्ष प्रतिनिधित्व करून जनतेची सेवा करून जनतेची ते सेवा केलीच केली. पण घाटकोपरच्या विकासामध्ये जो घाटकोपरचा आज विकास दिसतोय त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एक 85 सालचं घाटकोपर तुम्ही नजरेसमोर जर आणलं तर पटेल चौक पासून तर ती गौरीशंकरवाडी, लक्ष्मीनगर, लक्ष्मीबाग हा संपूर्ण स्लम एरिया होता. आज झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण हा स्लम एरिया झोपडपट्टी विभाग डेव्हलप करून लोकांचा सुधारणामान राहणीमान सुधारित केलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण रोड असतील, विकास असतील, संपूर्ण त्यांनी घाटकोपरच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. म्हणूनच त्यांच्या कामात मी त्यांच्याबरोबर 80 सालापासून आहे. 80 सालापासून मी त्यांच्या कामाची पद्धत बघतो. त्यांनी माणसं जोडली, आज घाटकोपर मध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद किती होती आणि आज परिस्थिती किती वाढली, काय ताकद आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जुन्या लोकांना सर्वांना त्याचा अभ्यास आहे. त्यांच्या एक कामाचं मी उदाहरण देतो. मी वार्डाचा अध्यक्ष होतो पंतनगरमध्ये आणि एक घरकाम करणारी लक्ष्मीनगरची बाई ती माझ्याकडे आली. आमचा एक कार्यकर्ता घेऊन आला आणि तिला स्तनाचा कॅन्सर होता आणि तिला गरीब बाई होती, तिला नवराही नव्हता, 8वी 9वीत तिचा मुलगा होता. मी प्रकाशभाईकडे घेऊन गेलो. प्रकाशभाईंना सगळी परिस्थिती सांगितली, जे सगळे पेपर्स दाखवले हॉस्पिटलचे, त्याचा रिपोर्ट. आणि नंतर प्रकाशभाईंनी लगेचच्या लगेच आमचे भालचंद्र शिरसाट होते त्यांना बोलवून घेतलं आणि त्या बाईला लगेच सायन हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं आणि तिथे डॉक्टरांशी बोलले. संपूर्ण खर्च आणि काम करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय होता. नंतर तिचं सगळं काम झाल्यानंतर तिला डिटेल नंतर प्रकाशभाई मला काय बोलतात की मोहन, या गरिबांना जो आपण हे मदत करतो ना तेच पुण्य आपल्या नशिबी असतंय आणि हेच पुण्य आपल्याला कमवायचंय. म्हणजे त्यांचा उद्देश बघा, काम करण्याच्या पाठीमागचा जनसेवा करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश हा होता की गरिबांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत. आणि हीच परिस्थिती आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि ह्या जनतेच्या मनातल्या विचाराचा, ह्या कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार करून त्यांनी आपला निर्णय आता पक्का करावा. इतके हे तर असं हे काहीच नाही, हे 2-3 दिवसात फोन करून आलेले लोक आहेत. असं जर लोकांना ज्यावेळेस कळेल तर असंख्य कार्यकर्ते आणि जनता त्यांच्या मागे उभी आहे. कामाचा असंख्य असं त्यांच्या पाठीमागे डोंगर उभा आहे त्यांचा. म्हणून बंधूंनो, एवढं मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आगळे साहेब. आता प्रकाशभाई मेहता आपले वक्तव्य ठेवणार आहेत. तत्पूर्वी धनगर समाजाच्या वतीने त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने घोंगडी आणि काठी श्री प्रकाशभाई मेहता यांना देणार आहेत. ते
सर्वांनी जोरदार पे करायचं आहे. येळकोट 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 येळकोट. आता श्री प्रकाशभाई मेहता आपले मार्गदर्शक या ठिकाणी आपले वक्तव्य मांडणार आहेत आणि आपल्या मनातली जी घाळमेळ आहे ती आता लगेचच दूर होईल आणि पुढचे विचार मांडण्यासाठी प्रकाशभाई मेहता. राजू बनसोडे यांच्या बरोबर रिपब्लिकन विकास आघाडी, भारतीय सेवा संघ, सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव, शिक्षण संस्था, रजिस्ट्रेड राजा मिलिंद बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तसेच युवा सामाजिक संस्था यामधील पदाधिकारी जे कार्यकर्ते यांना आपल्यासोबत काम करायची इच्छा आहे आणि ते सगळे आलेले आहेत. मी मित्रमंडळाच्या वतीनं त्यांच्या सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. कोणी एक जण पुढे आलं तर त्यांना अरे तू ते माझ्याकडे देते, मी तुम्हाला देतो. हा तुम्हाला घालायचं नाही, मी घालतो तुम्हाला. हा मुलगा आहे त्याला तुमच्यावर ठेवायचं. रोहनला बीकॉमला आता हजार सिद्धार्थ कॉलेज. सगळे या बाजूला. प्रकाश मेहता मित्रमंडळाचा अगले आमदार थँक्यू. मंचावरील सर्व माझे सहयोगी मान्यवर, या सभागृहात आणि काही सभागृहाच्या बाहेर माझ्या 40-45 वर्षाचा प्रवासात जे लोक व्यक्तिगत माझ्याशी जुडले गेले, वेगवेगळे पक्षात आहेत, वेगवेगळे संस्थेत आहेत, वेगवेगळे धर्माचे आहेत, संप्रदायाचे आहेत, पण आम्ही एक कुटुंब म्हणून काम करणारे, एक परिवार म्हणून काम करणारे हे सर्व जे कार्यकर्ता आहेत त्यांचा अनेक दिवसापासून म्हणणं होतं की आपण गेली 5 वर्ष काहीच का बोलत नाही. जिथे बोलायचं होतं ते मोकळेपणाने मी बोललोय. काल काही वर्तमानपत्राने लिहिलंय की माझा पुनरागमन होतोय. माझी गच्छंती झालीच नव्हती तर पुनरागमनचा प्रश्नच येत नाही. ज्यांना काम करायचा अवसर मिळालाय त्यांना शांतताने काम करता यावा म्हणून पक्षाने विविध जबाबदारी माझ्यावर या 5 वर्षात दिली. मी कर्नाटकात काही महिने होतो, तेलंगणामध्ये काही महिना होतो, गुजरातला काही महिन्यात होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी. मुंबईतील अनेक कामाच्या जबाबदारीमध्ये सुद्धा सक्रियपणाने मी काम केलं. पण ती पक्षाची भूमिका आहे. पक्ष आणि जे काही आपलं सुखदुःख असतो ते आपण मांडत असतो. तरी कार्यकर्त्यांना एक खतखत असते. पक्ष कुठलाही असो, एखादा ज्येष्ठ कार्यकर्ता, एखादा सिनियर कार्यकर्ता तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्या बरोबर काम करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी, तुम्हाला अवसर मिळाला म्हणून तुमच्या बरोबर काम करायला जेव्हा पुढचं पाऊल टाकतो तेव्हा असं म्हणतील की बाबा तुम्ही काम करूच नका.
तुम्ही या गावात दिसूच नका, अन्यथा मी बसून जाईल. असो, आम्ही आपण जात होतो, 2-3 दिवस गेलो. नंतर SMS आज पण तुमच्याकडे आहेत. SMS करून सांगितलं की बाबा तुम्ही घाटकोपरमध्ये फिरू नका आणि तुम्ही येऊही नका आणि कार्यक्रम पण करू नका. ठीक आहे, त्यांचे विचार जेवढे होते तेवढे त्यांनी सांगितले. त्यांचा जेवढा प्रवास होता घाटकोपर ते विद्याविहार, आता आपण बसलोय जम्मू काश्मीर पर्यंत पण गेलोय, कच्छ पर्यंत पण गेलोय. ते आपला प्रवास हा अनंत प्रवास आहे. त्यामुळे त्याचं वाईट मानून घेणं, आणि मी सांगतो तुम्हाला, एक्शन येणार, रिएक्शन करायचं नाही. कुणी काही ऍक्शन आली आपण रिएक्शन द्यायची नाही, हे पाळलं पाहिजे. एखादा छोटा मुलगा काहीतरी बोलतो, जिद करतो, लाड करतो, आपण त्याचं ऐकून घेतो. आपण त्याच्यासमोर वाद घालत नाही, आपण त्याच्यासमोर चर्चा करत नाही. अशा प्रकारे एक लेवल असतो, एक माध्यम असतो, एक गरिमा असते की कोणाला किती समजतं आणि कोणाशी किती बोलावं या संबंधी कार्यकर्त्यांनी सचेत राहिलं पाहिजे. मी बरेच कमवले पक्षात सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा. सामाजिक जीवनामध्ये मला इतके मित्र भेटलेत, ही माझी खरी कमाई आहे. आज जसं आपण बघतो या मंचावर आणि या संपूर्ण सभागृहामध्ये, हे सगळेच माझे मित्र आहेत, मी त्यांचे मित्र आहेत. असे अनेक आलेत जे कदाचित उल्लेख करायचं राहिलं असतील, इथे येण्यासाठी राहिलं असतील, पण काही असेही आलेले आहेत. हा कार्यक्रम कसा होतोय मला माहित आहे. कोण कोण आले, मंचावर कोण कोण होते, कोण काय काय बोललेत, ते व्हिडिओ टेप पण करतात. आणि दुसरे एक मित्र जे आहेत ते आज आले नाहीत, त्यांना मित्र समजतो पण ते काय आले नाही. त्यांनी पण सांगितलं, अरे बाबा उद्या जाऊन बघ तिथे कोण कोण लोक येतात, आपल्यापैकी कोण कोण आहे, जरा डोळे फिरवून घे. त्यातला तो कार्यकर्ता काल मला म्हणाला, बरे प्रकाश भाई आमच्यावर वोच ठेवण्यात येते. म्हटलं उलट टाकलंय, तुझ्यावर वोच ठेवलं तर तुला काय. अरे तुझ्यावर वोच ठेवायला जे लोक आहेत ना, हेही अर्ध्या रात्रीला पडदा मागे येऊन आमच्याशी हात मिळवणी करूनच या राजकारणात काम करतात. आता सगळ्यांच्या दुकानाचं शटर मी खोलायचं असं म्हटलं, हे काही बरं नाही. मला एक किस्सा सांगतो मी, व्यक्तिगत मला जीवनात जो आला. एक दिवस आपला पप्पू सावंत, प्रदीप सावंत हे आणि गोलतकर, त्या नायडू कॉलोनी आणि पंतनगर या दोन वॉर्डात ते उभे होते. आणि निवडणुकीची सगळी सर्वे वगैरे वगैरे वगैरे, आज पहिल्यांदा बोलतोय ते सगळ्यांच्या समोर. रात्री मला उद्धव साहेबांचा फोन आला 10:30 वाजता. कुठे आहेस तुम्ही? घाटकोपरला आहे.
आता येता का? म्हटलं येतो. ते काही संदेश त्यांच्याकडे गेला होता तो त्यांच्या आधारावर, आणि तिथे गेल्यावर मी बघितलं डाके साहेब आणि उद्धव साहेब दोघेही होते. मला सांगितलं प्रकाशभाई आमच्या सर्वेमध्ये आमच्या 2 सीटमध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटतो, प्रदीप सावंत आणि गोलतकर. तर म्हटलं साहेब प्रॉब्लेम येणार नाही. नाही नाही ते काय आहे, तुम्ही मित्र आहात म्हणून तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्ही काही लोकांना उभे केलेत आणि म्हणून आमची सीट पडणार. माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं होतं ते. म्हटलं साहेब तुम्ही चिंता करू नका, दोन्ही सीट निवडून येणार यासाठी मी जे काही प्रपंच केलाय ते केलाय. पण आता तुम्ही खालती काहीतरी सांगू नका. तुमच्या माझ्यामध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो 2 सीट तुमची येणार. खाली लोकांना वाटायचं प्रकाशभाई फुटलेत, प्रकाशभाई गेलेत, प्रकाशभाई शिवसेनेच्या विरोधात काम करतायत. तर आमचा तो पण असेल याच्यात कुठेतरी अतुल भायानी त्याला उभा केला होता, आणि सुरेशच्या समोर आप्पा असेल इथे कुठे आहे, आप्पा उभा होता. आप्पाला विनायक कदमने सांगितलं की तू लढ, काय पाहिजे वगैरे तर खर्च बिर्च मी करतो म्हणे. म्हटलं बरं झालं. त्या लढाईमध्ये आप्पाला 1700 मतं मिळाली आणि सुरज गोलतकर 450 मतांनी निवडून आले. आप्पा उभा राहिला नसता तो गोलतकर पडले असते. तसेच त्या काळात त्याच्या आधी आणि त्या काळात आमची युतीच होती, आणि त्या काळात गुजराती मानसिकता थोडी अशी होती की बाबा कमळ जर दिसत नसेल तर सेकंड प्रायोरिटी शिवसेनाला न देता दुसऱ्याला द्यावी. आता मग हे गुजरातीचं वोट कोण कापू शकतो त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला उभा केला. त्यांनी 700-800 मतं घेतली आणि पप्पू काहीतरी 15, तुम्ही 550 750 मतांनी ते निवडून आले. हा सगळं एक राजकीय आपापले मित्र असतात, त्या मित्रांच्या बरोबर राहून अनेक कार्य आपण करत असतो. राजकारणाचा तो भाग आहे. पण या क्षेत्रात काम करणारे अनेक राजकीय नेते मोठे, त्याचे 2 उदाहरणं देतो. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि आपली या स्टेशनचा लागून पुढच्या गल्लीमध्ये परख हॉस्पिटल याचं उद्घाटन करायचं होतं. रविवारचा दिवस, आणि साधारण आम्हाला माहित आहे की रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री वगैरे बाहेरचे असे जाहीर कार्यक्रम घेत नाही. मी गेलो विलासरावांकडे आणि मी सांगितलं साहेब कार्यक्रम आहे, माझ्या मित्राचा आहे, हॉस्पिटलचं उद्घाटन आहे. अरे प्रकाश कुठं तू रविवारच्या दिवशी सगळे झंझट. म्हटलं साहेब चला तुम्ही, त्यांची भयंकर इच्छा आहे, आमची इच्छा आहे, आणि आमच्या विभागात आमच्या समाजाच्या समोर तुम्ही यावं म्हणजे आम्हाला फारच आनंद होतो. ते आले, हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि त्या व्हिडिओ कॅसेट पण आहेत. विलासरावांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सांगितलं की रविवारी मी कुठल्याही कार्यक्रमात जात नाही, परंतु 2-4 माझे मित्र असे आहेत की जे समोर येऊन उभा राहिले
की त्याला नाही म्हणता येत नाही मला. त्याच्यातला प्रकाश एक आहे. आणि सभागृहात प्रकाश काम करतो. मी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा भेटायला येतो आणि तो ज्या पद्धतीनं सर्वांसमावेशक जो काम करतो त्यावरून मला असं वाटतं की प्रकाश मेहताला जोपर्यंत घाटकोपरमध्ये लढायचं आहे तोपर्यंत काँग्रेसचा उमेदवार नाही उभा राहिला तरी चालेल. हा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. असं एखाद्याने म्हणणं, मुख्यमंत्र्यांनी म्हणणं, दुसऱ्या पक्षासाठी म्हणणं, आता हा स्वभाव जो डेव्हलप करायचा होता. 95 मध्ये विलासराव पडले होते. तर 95 मध्ये आमची सेना भाजपची सरकार आली आणि एकदा विलासरावांचा फोन आला मला, प्रकाश तू बंगल्यावर किती वाजता असतो? म्हटलं का साहेब? आणि मला भेटायला यायचं होतं पण मी तिथे मंत्रालयात येऊ शकत नाही, माझी मुख्यमंत्री म्हणून आमच्या काही प्रोटोकॉल असतात. म्हटलं साहेब मी तुमच्याकडे येतो, तुम्ही येऊ नका. मी गेलो त्यांच्या घरी आणि विलासरावांनी मला सांगितलं की प्रकाश तू पालकमंत्री पण आहेस, घाटकोपरचा आमदार आहे, मंत्री आहेस. हे 96 गोष्ट आहे. आणि प्रमोद महाजन पण खासदार आहेत, केंद्रामध्ये नेते आहेत. पुणे विद्या भवनला लागून 9000 मीटर जागा आहे आणि ते शिक्षणासाठीच राखीव आहे. आणि मी त्याचा गव्हर्नरिंग बॉडीचा चेअरमॅन आहे. तर ती जागा मी रेव्हेन्यू मिनिस्टर असताना मी पुणे विद्याभवन संस्थाला द्यावी म्हणून सगळं सही शिक्का वगैरे करून ठेवलेले आहेत. परंतु शरद पवार साहेबांनी ती फाईल अडकवून ठेवलेली आहे. ते दिली नाही, कारण ते त्यांचं एक वेगळं राजकारण. शरद पवार, विलासराव, अशोक चव्हाण हे सगळे एक वेगवेगळं राजकारण त्यांच्याही आपसात. मी महाजनांना सांगितलं साहेब असं असं आहे, आपली शाळा आहे, ते नावापुरती म्हटलं सगळे काँग्रेस सगळे आहे, परंतु आपले अनेक संचालक, डायरेक्टर्स, ट्रस्टी वगैरे त्याच्यामध्ये आहे. आणि विलासरावांनी मला हे सांगितलं की बाबा तू ते फाईल सही करून घे. म्हणजे कुठे पडली? म्हटलं साहेब विलासरावांकडे पडलेली आहे, कारण की आधी सीएम शरद पवार साहेब होते म्हणून ते सीएम कार्यालयामध्ये ती फाईल पडली होती. प्रमोद महाजन यांनी मनोहर जोशी सरांना फोन केला की भाई प्रकाशला एक पालकमंत्री म्हणून त्या विभागाची एक फाईल आहे, त्याची थोडीशी स्टडी करायची आहे. तर प्रकाश सांगते ते फाईल जरा देऊन टाक ना त्यांना. ते आले तरी बोलायचे दोघ जण. आणि मी गेलो आणि मुख्यमंत्री कार्यालयातून ती फाईल घेऊन आलो. आणि जिथे मुख्यमंत्र्यांची सही फक्त बाकी होती तो पेच असं उघडून असं करून महाजन साहेबांना सांगितलं साहेब आता मी सही घ्यायला जातोय. आणि ते अगदी एकटे असेल तर फाईल बघणार, सही करणार नाही करणार. मनोहर जोशी सर तर म्हणजे तू बरोबर टाइम टेबल जाऊन बघ. आणि मी एक माणूस उभा केला साहेबांच्या ऑफिसचा बाहेर. साहेबाला जेव्हा लिफ्टमध्ये जायचं असतं ना त्याच्या 5-10 मिनिटाच्या आधी ते हालचाल सगळी सुरू होते. तर ते हालचाल सुरू झाल्यावर विलासराव आपल्या मनोहर जोशी सर आले आणि लिफ्टमध्ये ते जसे घुसले त्याच्याबरोबर मी घुसलो. आणि त्याच्या आधी महाजनाने फोन केला होता त्याला. मी असंच पेज सांगितलं, अरे हा प्रकाश ते सही कुठे करायची आहे? म्हटलं साहेब इथे सही करायची आहे. पटकन सही करायची.
अक्षय चव्हाण साहेबांनी एकदा फोन केला, अरे प्रकाश माझं नांदेडचं एक काम आहे. म्हटलं साहेब घरी येतो, कोण कोण अधिकारी पाहिजे? अरे असं तू कसं माझ्या घरी येणार? मी येतो ना तुझं बंगल्यावर. म्हटलं नाही साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहे, प्रोटोकॉल आहे तुमचा. मी समोरून गेलो त्यांच्याकडे आणि जेवढे अधिकारी घेऊन जायचे ते IAS ऑफिसरला पण घेऊन गेलो आणि त्यांनी जे काही काम सांगितलं ते तिथे बसूनच साहेबांनाच सांगितलं, साहेब तुम्ही डायरेक्टिव्ह द्या, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवी आहात, कसं ड्राफ्ट तुम्हाला पाहिजे ते सांगा, आम्ही सही करून देऊ शकतो. तुम्ही गरिबासाठी काम करता, आम्ही गरिबांसाठीच काम करतो. आपला चव्हाण साहेब आपले गुरुदासजींचे इलेक्शन एजंट कोण ते? विलास की सावंत की भालचंद्र सावंत प्रत्येक इलेक्शन मध्ये गुरुदासजींचं ते इलेक्शन एजंट असायचे आणि चर्मोद्योग महामंडळ जे आहेत त्यांचे ते अध्यक्ष होते आणि त्याचबरोबर मुंबई बँकचे ते अध्यक्ष होते. काहीतरी पॉलिटिकल घोटाळे झाले आणि अरेस्ट वॉरंट निघाला. आता त्याच वेळेस त्यांची मुलगी IAS ची एक्झाम देत होती. यांच्या वडिलांना जर पकडले भालचंद्रला तर त्याला IAS ची एक्झाम देता येत नाही. गुरुदासजींनी मला फोन केला, मी भालचंद्रला बोलवून घेतलं, मी सांगितलं माझ्या बंगल्यात राहा, इथे कोण तुला अरेस्ट करायला येणार नाही. आणि मग महाजनानं सांगितलं तर महाजनाने मदत केली पाहिजे. अजून निवडणुकीमध्ये महाजन गुरुदासजींच्या समोर पडले होते. निवडणूक हारल्यानंतरची गोष्ट आहे. महाजन म्हणाले निवडणूक वेगळी गोष्ट आहे आणि आपण एकमेकांना मदत करणं हा दुसरा भाग आहे, तू जा आणि त्याला मदत कर. म्हटलं साहेब माझा मदत नाही, तुम्ही गोपीनाथरावांना सांगा, मुंबईच्या कमिशनरला बोलवून घ्या आणि मग तिथे त्याला सूचना करा. तर हे सगळे केस बीस सगळे असे आहेत. ताबडतोब त्यांनी महाजनांना फोन केला, प्रकाशला पाठवतो आणि माझा व्यक्तिगत काम आहे असं म्हणून तू कर. आणि महाजनाने गोपीनाथ मुंडेला सांगितलं आणि गोपीनाथनी ताबडतोब कमिशनरला सांगितलं. त्याच्यावरची चार्जशीट, पार्टशीट, अमुक तमुक ते सगळं काय होतं त्याचा अभ्यास करून कुठला कायद्यामध्ये अडचण नाही आणि कुठलाही त्यांनी गुन्हा केला नाही अशा प्रकारचा स्पष्ट चित्र करून भालचंद्रला सोडून दिलं. असेच शरद पवार साहेबांचे अनेक उदाहरण आहेत, देवेंद्र फडणवीसचे अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे राजकारण करणारे हे जेव्हा निवडणूक येतो तेव्हा एक वैचारिक मतभेद असतात, वैचारिक दिशा असते. माझ्या पक्षाचा एजेंडा काय आहे, तुमच्या पक्षाचा एजेंडा काय आहे, त्या पक्षाचा एजेंडा काय आहे. त्या सर्व एजेंडामध्ये जी काही लढाई होते ना, ती जी काही 1 महिना लढाई होते तेवढं पुरतच मर्यादित आहे. आणि त्यामुळे ती लढाई हा व्यक्तिगत नसतेच. काही काही नवीन कार्यकर्ता अगदी गल्ली बोळ्यात जणू एकमेकांचे दुश्मन झालेत असे जे वावरतात त्यांना आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो. सगळ्या मित्र मिळून आम्ही ही वैचारिक लढाई लढू. आपण माझा पक्ष निवडून येईल यासाठी मी मेहनत करतो, तुमच्या पक्ष लढेल त्यासाठी तुम्ही मेहनत करा. 98 मध्ये जयंतीबाई पारेख माजी आमदार, फार मोठं व्यक्तिमत्व होतं. काहीतरी त्याचा मुलगा भंगारचा व्यवसाय वगैरे करत होता. त्याच्यात काहीतरी गैरसमज झाली पोलिसांची वगैरे. एकदम 100-150 पोलीस आणि IG, कमिशनर, DCP न आणि माझी कॅबिनेट मीटिंग चालू होते. जयंतीबाईचे फोनवर फोन. आता आमचे सर होते ते थोडं कडक होते.
मीटिंग चालू असताना फोन बिन कोणी घ्यायचं नाही, आणि तुम्हाला जर वॉशरूम वगैरे जायचं असेल तर त्याची परवानगी घेऊन जायचं असते. हा प्रोटोकॉल आहे त्याचा. तर मी तसं सांगून मी बाहेर गेलो आणि मी फोन उचलला. ती मला बोलले की तू कुठे आहेस? म्हटलं कॅबिनेट चालू आहे. तू ते कॅबिनेट सोड, तू पटकन घाटकोपरला ये. बरं ठीक आहे म्हटलं. मग मनोज जोशी साहेबांच्या कानात जाऊन सांगितलं, म्हटलं तुमचे जुने मित्र जयंतीबाई पारेख, हा त्यांचा फोन होता, काहीतरी अर्जंट गडबड झालेली आहे आणि मला जायचंय, जा म्हणे. आणि तसं मी निघालो. तिथे गेल्यानंतर मी सगळं जे वातावरण बघितल्यानंतर पहिलं तर मी त्या आयजी, डीसीपी, पीसीपी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळी फोर्स इथून घेऊन जा. एक योग्य ऑफिसर तुमचा जो कोण पीआय असेल, सिनियर असेल, एसीपी असेल, एक माणूस इथे ठेवा. बाकीचा मी स्वतः इथे बसलोय, काही काळजी करायचं काही कारण नाही. आणि कॅबिनेट संपल्यानंतर माननीय मुंडे साहेब तुम्हाला सगळी सूचना त्याबद्दल देतील. आता ते प्रकरण झालं, त्याच्यामध्ये काही नव्हतं, एक हॅरेसमेंट होती. आता ती संपली सगळी. त्याचा आल्या निवडणुकीचा वेळ आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं जयंतीबाईंना की तुम्ही उभे राहिले पाहिजे विधानसभेला. जयंतीबाईच्या घरात सगळे भाऊ वहिनी सगळे म्हणतात की प्रकाशच्या समोर आपल्याला उभं राहायचं नाही. आपला घरचा मुलासारखा आहे, आपण एकमेकांना एवढी मदत करतो, एकमेकांच्या सुखादुखात असतो, आणि तुम्ही आता इतके वर्षांनी परत निवडणूक लढायची वार्ता करता. तुम्ही नाही लढायचं. आपण तेव्हा माझं तिकीट डिक्लेअर झालं होतं, माझा प्रचार चालू होता. तर जयंतीबाईचा फोन आला मला, अरे प्रकाश कुठे आहेस तू? म्हटलं मी आहे 60 फीट रोडवरच आहे. अरे घरी येतोस का? म्हटलं येतो. मी गेलो घरी. हे सगळेच भाऊ, सगळेच बहिणी, सगळे घर पूर्ण भरला होता. म्हटलं काय झालं? आमच्या वहिनी बोलल्या की याला आता एवढ्या वर्षांनी परत विधानसभा लढायची आहे तुमच्या समोर, आणि आम्ही सगळे विरोध करतोय. आम्ही सगळे एकमत आहोत आणि ते एकटे म्हणतात की मला लढायला पाहिजे, पक्षाने मला सांगितलंय. म्हटलं हे बरोबर आहे. मग मी पूर्ण सगळे भाऊ आणि घरच्या लोकांबरोबर बसलो आणि मी सांगितलं, बघा माझ्या विरोधात जयंतीबाई लढले आणि ते उद्या निवडून आले तर माझ्या वडिलांसारखे आहेत. मी काही काम असेल तर त्यांच्याकडे जाईन, आणि जर मी निवडून आलो तो जयंतीबाई जेव्हा सांगतील, फोन करतील, तेव्हा मी जयंतीबाईकडे जाणार आणि ते जे काही काम चालणार ते सांगणार. परंतु पक्षाने जर त्याला सांगितलंय की तुम्ही उभे राहा, आणि पवार साहेबांच्या आणि त्यांची दोस्ती बघता आता इतके वर्ष झाल्यानंतर त्याला नाही म्हणावं हे काही योग्य नाही. आणि म्हणून आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही काही चिंता करू नका, जयंतीबाईला उभा राहू द्या. आणि जयंतीबाईने मी समोर समोर लढलो, आणि त्यांच्या घरातून बाहेर पडताना आम्ही एका ताटात जेवण केलं, आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला आणि समोर समोर इलेक्शन लढलो. मला हाच राजकीय विषय प्रकाश मेहता मित्रमंडळातील सर्व शुभेच्छक, कार्यकर्ता, मित्रपरिवार यांना सांगायचं आहे. बोलता बोलताना एकाने कोणीतरी सांगितलं की आता हे मी ऍक्च्युली बोललो नाही पाहिजे. मीरबाईने सांगितलं आणि मीरबाई घाटकोपरच्या बैठकीत आले नाही 3दा. हे खरं नाही, आले नाहीत हे बरोबर आहे, पण त्याचा मागचा जो कारण आहे की का आले नाहीत हे मला स्पष्टपणाने माहित होतं. असा मोठा धर्मसंकट त्याच्या समोर उभा राहिला की त्याची लाख इच्छा असून सुद्धा मी काय करावं, आणि या विषयासंबंधी ते देवेंद्रजीशी बोललेत, संघाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललेत. त्या लोकांनी त्यांच्या रीतीनं
जे काही धर्मसंकट मीर कोटेचा समोर होता, ते सगळं स्पष्ट आहे. त्यामुळे माझ्याही मनात कुठे असं खंत नाहीये. पण जशी निवडणूक संपली तसं तोपर्यंत आपण असं बघतो की आपला उमेदवार जो कोणी आहे त्याला कम्फर्ट झोन पाहिजे. तो सांगेल ती पूर्वदेश. मग आपण सिनियर असू, तो ज्युनियर असेल, काही असो. पण निवडणूक संपल्यानंतर त्यांनी मला जे कारण सांगितलं ते कारण मी आजपर्यंत कुठल्याही नेत्याला सांगितलेलं नाही. आणि तो कारण जाणून मला परत आता इथे बोलणं आणि मग त्याचं एक तुफान उडणं, एक्शनचे रिएक्शन होणं, याच्यासाठी काही मी हे सभा बोलवलेली नाहीये. 2-4 दिवस प्रेसमध्ये येणार, टीव्ही मध्ये येण्यासाठी काही सभा नाहीये. पण आम्ही आमच्याच नियोजनच्या त्रुटीमुळे पडलो. आता नियोजनच्या त्रुटी काय होत्या हे आपण चर्चा करून काय होणार आहे. ज्यांनी ऐकायचं आहे ते ऐकतील आणि पुढं काय करायचंय आणि ते पुढे गेली, महाराष्ट्रापर्यंत गेली, नागपूर पर्यंत गेली, दिल्ली पर्यंत गेली. यथायोग्य स्थानी त्याची चर्चा झाली आणि ती चर्चाच गंभीर अशी दखल ज्या ज्या लोकांना घ्यायची आहे त्यांनी घेतलेली आहे. आणि ही सगळी चर्चा करताना प्रकाश मेहतांना फारच आठवण सगळ्यांनी केली आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा आता 2च मिनिटं मी घेतो. आणि तुमच्या सर्वांचा इतकं मोठा जबरदस्त प्रेम, पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रेम, नेत्यांच्या प्रेम, आतापर्यंत 7 वेळाला विधानसभेची निवडणूक मी लढलो. एकदाही मी मागणी केली नव्हती. प्रत्येक वेळा पक्षाने मला सांगितलं की तुम्ही उभ्या राहायचे, तुम्ही उभे राहायचे. गेले 3-4 महिने असं बघायला गेलं तर गेली 5 वर्ष कार्यकर्त्यांचा ऐकतो, मित्रांचा ऐकतो, परिवाराचा ऐकतो. पण त्यातही विशेष करून गेल्या 3-4 महिन्यात कार्यकर्ता आणि समाज यांची जी भावना आणि जी खतखत त्या लोकांनी जे व्यक्त केली, त्यामुळे मी एका निर्णयावर आलोय की मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मध्ये जेव्हा मला तिकीट दिली, महाजनांनी फोन करून त्याचा उल्लेख मोहन आगळेंनी केलं. अक्षरशः त्या दिवसापर्यंत मी विधानसभा पाहिली पण नव्हती की विधानसभा कुठे आली. हा, विचारात असं होतं की कधीतरी 5-15 वर्षांनी महानगरपालिकेचा नगरसेवक झालो तरी बस आहे. पण तिकीट दिल्यानंतर 5-15 दिवसात इतकी धमाल झाली की मी असं राजकारणात कधी बघितलंच नव्हतं. कार्यालय तोडलं, खुर्च्या तोडल्या, एकामेकाचा वर दगडफेक केले पक्षाच्याच लोकांनी. म्हटलं हायला या पक्षाच्या लोकांना इतकं जोश कसं काय आलं. मी गेलो, साहेबांना सांगितलं साहेब मला नाही निवडणूक लढायची. म्हटलं हे सगळं असं जर सत्यानाश होणार असेल पक्षाचा
तर मला नाही जायचंय. मग त्यांनी मला एकच सांगितलं, तुला राजकारण कळत नाही ते तू मान्य कर. एक, तुझ्यापेक्षा मला थोडं जास्त कळते हेही मान्य कर. म्हणून राजकारणाचा पहिला एक शब्द तुला सांगतो, त्याचं चिंतन कर. जर आपल्याकडे एखादं काय म्हणतात त्याला, तकला मराठीत काय म्हणतो, संधी, कधी जीवनात कुठली संधी आली ना ती फट करून घेऊन टाकायची, त्याचा रिझल्टची पर्वा नाही करायची. काय होईल ते होईल रिझल्ट. आणि दुसरा शब्द सांगितलं की लक्ष्मी घरात आली आणि कुमकुम करायला लागली आणि तेव्हा तू सांगणार मी तोंड धुवून येतो. हे 2 वाक्य त्यांनी मला सांगितलं. आणि तिसरा वाक्य बोलला, तू 85चा या निवडणूक मध्ये जिंकणार नाही. एखाद्या उमेदवाराला स्पष्ट सांगून टाकणं की तू नाही निवडून येणार आहे. आम्ही पुढच्या 5 वर्षांनी कोण निवडून येणार, पुढे 5 वर्षांनी घाटकोपरचं संघटन कोण तयार करणार, अशा प्रकारचं एक विजन त्यांनी जे दिलं, त्या विजनच्या आधारावर घाटकोपरमध्ये एवढा मोठा मित्रपरिवार, संघटन, जे काही जबाबदारी मिळाली ती जबाबदारी तशीच पार पाडली जसं एका राजकीय नेत्यांना सोबतं. निवडणुकीपुरता तुम्ही एका पक्षाचे असतात, निवडणुकीचा नंतर आणि निवडणुकीचा आधी तुम्ही सर्व समाजाला बांधलेले आहात. आणि राजकारणामध्ये कमिटमेंट असायलाच पाहिजे. एखाद्याला शब्द दिलं, एखाद्या योजनाचा मागे लागलो, तुम्ही एकटे का होईना त्या योजनाला परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड जे करतायत ना, हा तुमच्या मनात, तुमच्या स्वतःमध्ये तुमचा कमिटमेंट जे असतो ना, ते कमिटमेंट शिवाय राजकारणात कोणी काम करू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, शेवटच्या मी मनापासून माझ्या सर्व मित्रपरिवार इकडचे आणि इकडचे सगळ्यांना मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि मी सांगितलंय की यावेळेस पूर्णपणे जागरूक रूपानं प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठूनही काही लिकेज होता कामा नये असा प्रयत्न करून विधानसभेचा उमेदवारासाठी रस्त्यावर उतरलोय. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशभाई. सर्वांनी थांबायचं, राष्ट्रगीत होणार आहे. तत्पूर्वी प्रकाशभाई मेहता आपले भावी आमदार 2024 यांचा सत्कार थोडा होणार आहे. सर्वांनी 5 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या. 2च मिनिट घेणार आपला. आपण सर्वांनी बसून घ्या. आपण सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या. पहिले 5च मिनिटं भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तत्पूर्वी प्रकाश मेहता मित्रमंडळ, त्यांचे सर्व वॉर्ड अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, कमिटी मेंबर व प्रकाश मेहता मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सिंग यांच्या वतीने प्रकाशभाई मेहता यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. प्रकाशभाई मित्रमंडळ व त्यांच्या पदाधिकारी यांच्या वतीने प्रकाशभाईंचा सत्कार या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय.